तुला एक गोड अशी बातमी द्यायची होती. विश्वास नाही बसत तुम्ही मला गोड बातमी देऊ शकता. आगाऊपणे बोलण्यात तुझा हात कोणी धरूच शकत नाही रे. युअर राईट. पण कम टू द पॉइंट, काय न्यूज आहे? माझा मानसिक छळ केला, माझी फसवणूक केली, या आरोपांखाली तुझ्यावर खटला भरणार आहेत ते. खटला ॲज इन केस फाईल करणं? हो. निदान 15 वर्ष तरी चालेल हा खटला. मग बस न्यायालयात चक्रा मारत. असा दात विसकून हसतोयस काय माकडासारखा? मी काही विनोद नाही सांगितला. हा असा अचानक बाहेर कुठे निघून गेला? काय माहिती, आप्पाच्या बोलण्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणून का? हे चल, काहीतरीच काय. पण आई बघितलं ना, तो अचानक कसा हसायला लागला ते. अगं बाई ईश्वरा, म्हणजे खरंच त्याचा मानसिक तोल ढासळला की काय? कॉल केला मी घरी सिडनीला, सांगून टाकलं मॉम डॅडला दॅट अजून 15 इयर्स मी इथेच राहणार आप्पा केतकरांकडे. हा बाबा. And they don't have a problem. त्यांना काही प्रॉब्लेम नाही. अरे तू कुठल्या संकटात सापडणार आहेस याची कल्पना आहे का तुला? न्यायालयात चक्रा मारून मारून खेटर झिजतील तुझी, तेव्हा कळेल. खेटरा झिजतील म्हणजे? अरे खेटर म्हणजे चप्पल आणि झिजणार म्हणजे वापरली जाणार. नाही, फक्त माझे नाही खेटरा झिजणार, तुमचे पण झिजणार. कोर्टमध्ये एकटा नाही जाणार मी आप्पा, तुम्हाला पण यावं लागणार. कम ऑन. अरे तुला काही कळतंय का? आप्पा तुझ्यावर खटला भरणार आहेत. विषयाचं गांभीर्य कळतंय का? डोंट वरी काका, कुठला पण प्रॉब्लेम आपण मानतो तेवढाच मोठा असतो. रिलॅक्स. तुम्ही आम्हाला विचारणार नाही आमचा गाण्याचा प्रोग्राम कसा होता ते? अरे हो, ते विसरलोच. तुला कळलं का शास्त्रीय संगीत? हा, ए जाऊ दे ना, जेवताना आता गप्पा मारा. हो चला चला. अरे बरेच असते. कम साई, जेवूया. चिनू, लहान आहेस का रे आता थोपटून झोपवायला? अगं पण तू थोपटल्याशिवाय मला झोप लागत नाही. बरं झोप आता. थोपटते ना मी आता. आई मला नाही लागत आहे झोप. येईल हा बाळा, झोप झोप. शिवू, आता ना मी सांगतो तसं करायचं. डोळे बंद करायचे हा, आणि डोळ्यांसमोर एक मेंढ्यांचा कळप आणायचा आणि मग त्याच्यातल्या मेंढ्या मोजायच्या. म्हणजे मग तुला आपोआप झोप येईल. बाबा मला झोपताना अभ्यास नका ना सांगू. मग झोप ना चिनू लवकर. पण मला खरंच झोप येत नाहीये. तू गोष्ट सांग. चिनू सांगितली ना रे मगाशी. अरे चिनू,
तुझ्या आईची गोष्ट ऐकून तुझ्या आधी मला झोप लागते आणि मग सगळी गडबड होते. गडबड? कसली गडबड बाबा? कसली गडबड? हो, काहीतरीच काय बोलताय याच्या समोर. आई सांग ना, कसली गडबड? काय नाही. अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे कट जाएगी. कोण गातंय हो? आपका हा तर प्रसन्न बाबांचा आवाज आहे. जनाबे आली. कमाल आहे. आपका आज दादा चक्क गातोय. हो. चला ना मग ऐकूयात गाणी. हा, चिनू ए? थांब. अरे चिनू, दिलबर मेरे कब तक मुझे ऐसे ही तड़पाओगे. मैं आग दिल में लगा दूंगा जो पल में पिघल जाओगे. एक दिन आएगा, प्यार हो जाएगा. आग दिल में लगा दूंगा वो कि पल में पिघल जाओगे. दिलबर मेरे कब तक मुझे ऐसे ही तड़पाओगे. मैं आग दिल में लगा दूंगा वो कि पल में पिघल जाओगे. एक दिन आएगा, प्यार हो जाएगा. आग दिल में लगा दूंगा. अरे जाओ गे. यम्मा 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 ये खूबसूरत समा. बस आज की रात है जिंदगी, कल हम कहाँ तू कहाँ. यम्मा 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 ये खूबसूरत समा. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. What happened? What happened? सिंगिंग सेशन चालू आहे ना, जॅमिंग सेशन आहे, कंटिन्यू करा. छे छे, जॅम कुठला? आमच्याकडे मुरंबा आहे. जॅमिंग सेशन म्हणजे जरा वेगळं असतं. हा, अरे जॅक्सन तूच सांग ना त्यांना. द थिंग इज, आपल्याला काय सॉंग्स, म्युझिक, डान्स, इन्स्ट्रुमेंट्स जे काय आवडतं ते परफॉर्म करायचं. इट्स लाईक इनफॉर्मल कॅज्युअल इव्हेंट. आता तुम्ही करत होता ना तसं. अगं बाई, हो का? म्हणजे आपण जे काही केलं त्याला हे म्हणतात का? किती मोठं भारी नाव आहे. एनिवे तुम्ही कंटिन्यू करा. का थांबले तुम्ही? कंटिन्यू. अरे नको नको, तू खालून वर आलास म्हणजे आमचा आवाज खाली एकदम बाहेरपर्यंत जात असणार. नको. हो मग एवढं नाही काका, कंटिन्यू करा तुम्ही. कंटिन्यू. नाही नाही नको नको, आप्पांना जर का ऐकू गेलं ना तर कोणाचं काही खरं नाही. नाही नाही मग तर नकोच. आप्पा चिडले ना तर खूप गडबड होईल. हो ना, मग त्यापेक्षा आपण झोपूया. हो, चला. चिडण्यासारखं काय याच्यामध्ये? अरे आप्पांना हे सगळं नाही आवडत. का? अरे हे असं धांगडधिंगा, जोरजोरात गाणी म्हणणं हे आप्पांच्या तत्वात बसत नाही. याच्यामध्ये तत्व कुठून आलं? अरे म्हणजे हे असं जोर जोरात घरामध्ये गाणं गाणं किंवा स्त्रियांनी नृत्य करणं हे आमच्या संस्कृतीत बसत नाही. ओ कम ऑन अंकल. सिडनीमध्ये माझ्या घरी जेव्हा पार्टी होते तेव्हा मॉम, डॅड, अंकल, आंटी सगळे डान्स करतात. कोणी काय बोलत नाही. इट्स ओके. अँड सी मानसी काकू आता किती छान डान्स करते काकू.
मला सांगू नकोस हा. मायकी यो सी पाहिला तुम्ही, त्याला मायकल जॅक्सन आवडतो माहितीये मला. बट अंकल तुम्ही एवढं छान गाता ते नव्हतं माहिती मला. अरे अरे ते म्हणजे गायचो, मित्रांच्या नादाने गायचो पूर्वी, पण आता सुटलं ते. अरे आपल्या शैल्या कसला गातो. हो आणि हो एक तर राहिलं सांगायचं, अरे ते डबे आणि थाळी वाजवायचं असते, काय म्हणतात त्याला. अरे दादा ड्रम. अरे कसला वाजवतो तो, बोलायचं नाही असा. अरे ड्रम्स वाजवायला शिकलो होतो मी एका कॉलेज मधल्या मित्राकडून. वाव. पण ड्रम्स म्हणजे पाश्चात्य वाद्य ना, त्यामुळे मग आप्पांच्या तत्वात बसत नाही, मग सोडून दिला नाद. आणि आमची मानसी हा. शास्त्रीय नृत्य शिकलीये बरं का, म्हणजे? म्हणून इतकी छान नाचते. हा. परीक्षा सुद्धा दिलीये तिने. काय हे तर मलाही माहित नव्हतं. आई मला पण शिकव ना. ए गप रे. अरे लग्नानंतर ना सगळंच बंद झालं. आप्पांना आवडत नाही ना. आप्पांना घाबरून तुम्ही सगळ्यांनी तुमचे टॅलेंट सप्रेस केले आहे. जाऊ दे, आता जे घडलंच नाही त्याबद्दल कसला विचार करायचा. अंकल आपण घडवायचं. हा म्हणजे ऍज अन आपण इथे एक जॅमिंग सेशन अरेंज करूया. अरे अय्या. नको नको, आप्पा आपल्याला धरून मारतील. कधी नव्हे तर पहिल्यांदी खरं बोलले आमचे चिरंजीव. काहीही होणार नाही. हा? तुम्हाला काय हवं ते करा. आई यांना बाहेर पाठवायची जबाबदारी माझी. ग्रेट. अगं पण आई, तू उगाच शंका कुशंका काढू नकोस हं? आता हे विचारत होते एवढा आवाज कुठून येतोय. हा मग त्यांना सांगून आले शेजारच्या बंगल्यातली मुलं धांगड जिंगाणा घालतायत, त्यांना जरा रागावून येते. आता झोपा, उद्या काय ते बघू. गुड नाईट अंकल. मायकल झोपला नाही? तू आहेस होय? नाही रे, तू का जागा आहेस पण अजून? मॉम डॅडची आठवण येत होती. आय वॉज थिंकिंग ऑफ कॉलिंग देम बट नाही केला कॉल. तिकडे आता खूप रात्र असणार ना. 5.5 hour डिफरन्स. तुला ऑफिस नाही उद्या? आहे ना. मी इथे का बसला? अरे काही नाही सर. प्रॉब्लेम आहे मायकल? तर मी आम युअर फ्रेंड. अरे काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, बट स्टिल टेल मी. आपला चिनू आहे ना, तो मानसीने गोष्ट सांगितल्याशिवाय झोपतच नाही. त्यामुळे आम्हाला दोघांना प्रायव्हसीच मिळेना अशी झाली आहे तो मोठा झाल्यापासून. यु नो, सिडनीमध्ये स्मॉल बेबीजची वेगळी रूम असते. जॅक्सन, ते सिडनीमध्ये, इथे नाही. या बट व्हॉट अबाउट युअर प्रायव्हसी? त्याचं काय,
त्याचं काही नाही. अरे तुला काय वाटत नाही? अरे जॅक्सन, त्यात काय वाटायचंय? ही परिस्थिती अशीच आहे, त्यात काय कोणाची चूक नाही आणि जवळपास सगळ्या घरांची हीच कथा आहे. स्ट्रेंज. अरे जॅक्सन, त्याच्यात स्ट्रेंज काही नाहीये. चल, मला झोप आली आता. निघतो मी. गुड नाईट. गुड नाईट. प्रॉब्लेम आहे तरी पण ही इज नॉट कंप्लेनिंग. काहीतरी केलं पाहिजे मायकलसाठी. अहो नाही हो, अहो काहीच परिणाम होत नाहीये त्याच्यावर. उलट मलाच म्हणतोय खटला टाका माझ्यावर. मी तयार आहे कोर्टात चक्रा मारायला. 15 वर्ष तुमच्याच घरात राहील. आता हो 15 वर्ष मी ह्या नतद्रष्ट कार्ट्याला घरात सहन करायचं का? एक क्षण सुद्धा मला माझ्या डोळ्यासमोर तो सहन होत नाही. नाही, हे बघा, आज आपण नक्की भेटूया. हो, याच्यावर काहीतरी पर्याय शोधायला पाहिजे आपल्याला. काय आज रविवार म्हणून कार्यालय बंद आहे? ठीक आहे, पण उद्या मात्र नक्की भेटूया आपण. आज दिवसभर काय करू या कांगारूचं? कसा टाळू तेव्हा? आपण दिस टाइम तुम्ही नाही, आम्ही तुम्हाला अवॉइड करणार. गोल्डन चान्स फॉर अस. काय आज आज कसे शक्य आहे? हो ना काका, आजच पॉसिबल आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना इथे बोलावलं मी. आणि आप्पांचं काय करायचं? हे बघ जॅक्सन, तुझा ओव्हर कॉन्फिडन्स ना सगळ्यांना महागात पडणार आहे. हो काही नाही पडत महागात. नचिकेत, एवढी मोठी जोखीम घेण्यात ना काही अर्थ नाहीये. तू विसरून जा सगळं. हा, बस. तुम्ही सगळे ना उगाच टेन्शन घेता. बर बाबा, काय डोक्यात आहे तुझ्या? सांग लवकर. मी सांगते. आई, अगो, आज मी ह्यांना घेऊन देवळात जाणार आहे देवदर्शनासाठी. वेगवेगळ्या देवळात जाणार आहोत आम्ही. पण वेगवेगळी का? नचिकेत जावा म्हणून. आई, अरे म्हणजे नचिकेत जावा म्हणून सगळ्या देवांना मी केलेल्या नवसाची आठवण करून देण्यासाठी जाणार आहोत आज आम्ही. म्हणजे नचिकेत जावा म्हणून नवस केलाय तुम्ही? असा नवस मी करीन का? हे फक्त यांना घराबाहेर काढायसाठीच एक कारण. नचिकेतचं नाव सांगितलं नसतं तर ते तयार झाले असते का? हुशार आहे माझी आई. मग माझ्यावर गेली आहे. So, all set for jamming? Let's have fun. हे मराठीत मराठी. आई, काहीच होती नाही. आप्पा, अहो तुमचीच नात आहे मी. मला नाही तर कुणाला असणार तुमची काळजी. आणि मागच्या वेळी पण तुमच्या चष्म्याची काडी ढिली झाली होती तरी वापरत होता. माझ्या लक्षात आल्यावर मग मी बदलला. अगं, चष्म्याची काडी जरी मोडलेली असली तरी मला व्यवस्थित वाचता येत होतं या चष्म्यानं. पण आप्पा, त्रास होत होता ना वाचताना. ही काडी दुरुस्त करायला दुकानात गेल्यानंतर ज्या वेळेला दुकानदार 100 रुपये घेतो ना, त्या वेळेला मला जास्त त्रास होतो. अगं, उगाचच 100 रुपये खर्च झाले ना, वाया गेले ते पैसे. मला व्यवस्थित वाचता येतं, सगळं भागत होतं, काही अडत नव्हतं. आप्पा, एक सांगू? काय? सगळ्याच गोष्टी गरजेपुरत्या करण्यापेक्षा काही गोष्टींचा आनंद घ्यायला हवा ना. वा, माझीच नात आहेस तू. बोलण्यात थोडीच कमी पडणार आहे. आणि बसने जाण्यापेक्षा रिक्षानेच जा सगळीकडे. बरं झालं बाई तूच बोललीस, नाही तर माझं काय ऐकलं नसतं यांनी. तुमचं ऐकावं असं कधी काही सुचवता का तुम्ही? नाही म्हणजे अहो, आपण आता 6 देवळात जाणार. बससाठी थांबलो तर किती उशीर होईल. आणि एवढी पदयात्रा नको बाई. ठीक आहे,
एवढाच जर त्रास होणार असेल तर मग आपण जायलाच नको. देवानं काय जोडप्यानं या असं काही निमंत्रण दिलेलं नाहीये. घरातच बसूया आपण. अहो नको नको, तुम्ही म्हणाल तसं चालत धावत पळत अगदी रांगतही यायला तयार आहे मी. अचानक एवढा कसा काय प्रकाश पडला तुमच्या डोक्यात? अहो तुमच्या शब्दाबाहेर जाते का मी कधी? हा. चला मग, चला चला चला. सई येते ग मी. नीट काळजी घे सगळ्यांची. हो चलताय ना? हो हो चला चला. मग आता रांगतच नेतो तुम्हाला. चालेल. चला चला. काय हो, पण घरातले कोणी दिसत नाहीयेत. हा चला. आई पाणी घेतलंय ना? हो हो घेतलं घेतलं. चला हो आता. आणि पाकिट आणि सुट्टे पैसे? हो 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 घेतलेत. चला आता चला. सावकाश जा. हो हो हो. अहो, चला हो. All right. Let's begin with the jamming. Come on, let's go.